श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जाणून घ्या कोणत्या दिवशी जन्मलेली मुले ही भाग्यवान असतात. एक, सोमवारी जन्मलेल्या मुलाचा जन्माचा संबंध चंद्राशी असतो. त्यामुळे या दिवशी जन्मलेल्या मुलाचे मन चंचल असते. ते एका गोष्टीवर जास्त काळ टिकू शकत नाहीत. असे लोक आनंदी असतात आणि जिथे जातील तिथे आनंद पसरवतात. 2, मंगळवारी जन्मलेल्या मुलांवर हनुमानजींचा आशीर्वाद असतो. त्यामुळे अशा लोकांचे मन हे हनुमानजींसारखे उदार असते आणि ते गरजूंच्या मदतीसाठी काहीही करण्यासाठी तयार असतात. जरी त्यांचा राग तीव्र असला तरी ते सर्वांशी मनमोकळेपणाने वागतात. कोणाशीही वैर ठेवत नाहीत. तिसरं, बुधवारी जन्मलेले मूल हे गणेशाचे प्रतीक मानले जाते. या दिवशी जन्मलेले लोक हे बुद्धिमान असतात आणि संभाषणामध्ये पारंगत असतात. हे आपल्या कुटुंबासाठी खूप समर्पित असतात. ते खूप भाग्यवान समजले जातात. कितीही कठीण प्रसंग आला तरी ते मनाने खचत नाहीत. चौथा, गुरुवारी जन्मलेले लोक अतिशय आकर्षक असतात. लोक त्यांना भेटून आकर्षित झाल्याशिवाय राहू शकत नाहीत. संभाषणाच्या कलेमध्ये ते इतके पारंगत असतात की ते सहज कुणाचेही तोंड बंद करू शकतात. ते दिसायला आकर्षक असतात. त्यांच्या या गुणामुळेच लवकर श्रीमंत होतात. पाचवा, शुक्रवारी जन्मलेले लोक स्वभावाने अतिशय सरळ असतात. ते वादविवादापासून दूर राहणे पसंत करतात. त्यांच्यामध्ये ईर्षेची भावना काही वेळा दिसून येते. माता लक्ष्मीचा त्यांच्यावर विशेष आशीर्वाद असतो. मातेच्या आशीर्वादामुळे त्यांना सर्व सुखसोयी मिळतात. सहावा, शनिवारी जन्मलेल्या लोकांवर शनीची कृपा असते. या लोकांना प्रत्येक गोष्टीचा राग येतो, परंतु त्यांच्याकडे प्रचंड इच्छाशक्ती असते. ते ज्या कामात गुंतलेले असतात त्या कामात प्रभुत्व मिळवल्याशिवाय ते गप्प बसत नाहीत. त्यांचे जीवन संघर्षमय असते, परंतु त्यांच्या मेहनतीने पाहिजे ते मिळवतात. सातवा, रविवार हा सूर्याचा दिवस आहे. त्यामुळे या दिवशी जन्मलेल्या व्यक्तीवर सूर्याची कृपा असते. अशा लोकांना खूप प्रसिद्धी मिळते. त्यांचे करिअरसुद्धा खूप चांगले होते. ती संभाषण खूप विचारपूर्वक करतात. कुठे कसे वागावे हे त्यांना चांगले समजते. तर मित्रांनो, या दिवशी जन्मलेली मुले ही भाग्यवान असतात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. बोला, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.